गुड आफ्टरनून स्टुडंट, वेलकम टू अवर इंग्लिश सेशन. लास्ट लेक्चरला आपण मोलाइज कॅथोनी हा पाठ पाहिला होता. आज आपण या पाठाचे वर्कशॉप क्वेश्चन, पॉइंटर्स क्वेश्चन पाहणार आहोत. यातील हा फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो म्हणजे अंडरलाईन द वर्ड्स यू फाइंड डिफिकल्ट इन द स्टोरी. तुम्हाला गोष्टीत आढळलेले कठीण शब्द तुम्ही पुस्तकात अधोरेखांकित करायचे आहेत. ट्राय टू गेस देअर मीनिंग फ्रॉम द कंटेक्स्ट. तुम्हाला त्याचे अर्थ शोधायचा आहे. त्यानंतर लिस्ट 10 ऑफ वर्ड्स यू फाइंड डिफिकल्ट, लुक देम अप इन डिक्शनरी, प्रेझेंट द मीनिंग इन द क्लासरूम. त्यानंतर तुम्हाला जे अवघड शब्द वाटतात त्याचे अर्थ तुम्ही डिक्शनरीमध्ये शोधायचे आहेत आणि ते तुम्ही क्लासरूममध्ये सादर करायचे आहे. त्यानंतर सी क्वेश्चन फ्रॉम ग्रुप्स ऑफ 5th or 8th. Compare the at least of difficult words and their meaning. List the words whose meaning are not clear to the group and ask for your teacher's help. तुम्हाला 5-8 जणांचा ग्रुप करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही जे डिफिकल्ट वर्ड हे केलेले आहेत त्याचं मिनिंग म्हणजे अर्थाची चर्चा करायची आहे. जर तुम्हाला ते मिनिंग येत नसेल किंवा अर्थ समजला नसेल तर तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांना काय करू शकता, विचारू शकता. त्यानंतर आता आपण पुढचा क्वेश्चन जो पाहणार आहोत तो म्हणजे सेकंड क्वेश्चन, फाइंड आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन फ्रॉम द पॅसेज. म्हणजे आपण मोलाइज कॅथोनी हा जो धडा आपण शिकलेला आहोत तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांचे आन्सर शोधायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट टेरिबल साईट डिड यंग मोलाई सी. मोलाईने कोणती भयानक दृश्य पाहिले तर त्याचा आन्सर आहे मोलाईज सॉ 1000 ऑफ स्नेक्स ले डेड ऑन वन ऑफ द सँडबार्स. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, व्हॉट डीड मेनी ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अँड विलेज एल्डर्स ॲडवाईज. मोलाईला फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आणि वयस्कर लोकांनी कोणता सल्ला दिला तर त्याचा आन्सर आहे मेनी ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल अँड विलेज एल्डर्स ॲडवाइज हिम नॉट टू वेस्ट हिज टाईम इन ग्रोईंग ट्रीज. म्हणजे झाडं लावण्यात तुझा वेळ तू वाया घालवू नको. थर्ड क्वेश्चन, व्हॉट ट्रीज डीड मोलाई प्लांट ॲट द बिगिनिंग. त्याने पहिल्यांदा कोणत्या झाडाचं रोपण केलं म्हणजे कोणते झाडं लावले. द बिगिनिंग मोलाईज प्लांटेड बांबू. त्याने बांबू या वृक्षाची काय केली, लागवड केली. फोर्थ क्वेश्चन, अपार्ट फ्रॉम द सॅपलिंग व्हॉट एल्स डीड मोलाई कॅरी टू द आयलँड. फ्रॉम सॅपलिंग मोलाई कॅरीड टू द आयलँड गुड सॉईल, हिप्स ऑफ आंट्स अँड डिफरंट टाईप ऑफ ग्रासेस. त्याने त्या बेटावरती चांगली माती, त्यानंतर मुंग्या आणि चांगल्या प्रकारचे गवत तो घेऊन आला. फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट अदर थिंग केम टू द आयलँड विथ द ट्रीज. म्हणजे झाडांबरोबर तेथे कोणकोणत्या गोष्टी आल्या तर त्याचा आन्सर आहे विथ द ट्रीज केम अलॉंग बर्ड्स, इन्सेक्ट, ॲनिमल्स, मेनी मोर सीड्स अँड डिफरंट फ्रॉम ऑफ लाईफ टू बी आयलँड. म्हणजे झाडांबरोबरच पक्षी, कीटक, प्राणी हे त्या बेटावरती आले. सिक्स क्वेश्चन, हाऊ मच एरिया डज मोलाइज कॅथोनी कव्हर टुडे. तर म्हणजे मोलाइज कॅथोनीने आता किती क्षेत्र व्यापलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे की टुडेज मोलाइज कॅथोनी कव्हर अन एरिया ऑफ नियरली 1500 एकर्स. म्हणजे 1500 एकर एवढा एरिया त्याने कव्हर केलेला आहे. सेवन्थ क्वेश्चन, व्हॉट डिड द एलिफंट व्हिजिट शो. एलिफंट म्हणजे हत्तीच्या येण्याने काय सिद्ध झालं तर त्याचा आन्सर आहे एलिफंट विजिट शोज दॅट द होल फॉरेस्ट इज इन व्हेरी गुड कंडिशन. म्हणजे वेल ग्रोन. त्यानंतर 8th क्वेश्चन, व्हॉट हार्डशिप डिड मोलाई सफर ऑन द आयलँड. त्याला कोणकोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं तर त्याचा आन्सर आहे सफर्स फ्रॉम द हार्डशिप लाईक हेवी रेन्स, जोरदार पाऊस, स्क्रॉचिंग हीट म्हणजे होरपळून टाकणारा उन्हाळा, द ऑपोजिशन फ्रॉम द पीपल
लोकांचा विरोध. स्टीलिंग फ्रॉम द फॉरेस्ट अँड किलिंग बाय द पोचर्स म्हणजे त्याला चोरांपासून आणि जे प्राण्याची तस्करी करणाऱ्या लोकांपासून सुद्धा त्याला त्रास झालेला होता आणि त्यातून त्याला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर 9th क्वेश्चन, व्हॉट डीड द एलिफंट डिस्ट्रॉय? एलिफंटने काय नष्ट केलं होतं? द एलिफंट डिस्ट्रॉय द राईस फील्ड्स अँड द हट्स ऑन देअर वे. म्हणजे एलिफंट म्हणजे जे हत्ती ज्या मार्गावरून येत होते त्या मार्गामधून त्यांनी भाताची शेती आणि काही झोपड्या उद्ध्वस्त केलेल्या होत्या. 10th क्वेश्चन, व्हॉट डज मोलाई कीप फॉर हिज ओन लिव्हिंग? म्हणजे त्याने त्याच्या उपजीविकेसाठी काय केलं होतं? तर मोलाई कीप्स कॅटल्स फॉर हिज ओन लिव्हिंग. त्याने त्याच्या उपजीविकेसाठी गुरे पाळलेली होती. त्यानंतर 11th क्वेश्चन, व्हॉट इज मोलाईज मॅसेज टू द वर्ल्ड? म्हणजे मोलाईने या जगासाठी कोणता संदेश दिला? तर मोलाईज मॅसेज says that each one of us should plant and grow at least 2 trees. The trees will help us to breathe happily. म्हणजे आपण कमीत कमी 2 झाडं तरी काय केली पाहिजे? आपण लावली पाहिजे आणि त्यामुळे आपण आपला श्वास हा आनंदाने घेऊ शकू. हा संदेश मोलाईने संपूर्ण जगाला दिला होता. राईट शॉर्ट नोट्स ऑन द फॉलोइंग. पुढील टिपा लिहा. तर पहिली टीप आपल्याला लिहायची आहे ती म्हणजे द ब्रह्मपुत्रा. म्हणजे ब्रह्मपुत्रा या नदीबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती लिहायची आहे. द ब्रह्मपुत्रा इज अ ग्रेट रिवर. इट इज मोर दॅन 7-8 किलोमीटर्स इन सम प्लेस. इट हॅज मेनी सँडबार्स अँड इव्हन an island known as Manjuli's Island. Waters of the Brahmaputra often flood Manjuli and the sandbars. Sometimes the river sweep away some of the sandbars. अशा पद्धतीने आपण त्यावर टिप लिहायची आहे. नंतरची जी टिप लिहायची आहे ती म्हणजे मोलाईज कॅथोनी. मोलाई हॅज ग्रोन हिज फॉरेस्ट ऑन द सँडबार्स ऑफ द ब्रह्मपुत्रा. द फॉरेस्ट इज नेम द मोलाईज फॉरेस्ट. That Molai's Cathony. Today Molai's Cathony cover an area of nearly 1,500 acres. The forest has thousands of different trees and plants. It shelters birds and animals including deer, apes and even rhinos and tigers. A herd of about 100 elephants visit the forest every year and stay there for about 3 months. आता कम टू द नेक्स्ट. एलिफंट कम टू मोलाईज कॅथोनी म्हणजे हत्तींचं मोलाईज कॅथोनीमधलं आगमन. बिकॉज ऑफ द थिक फॉरेस्ट हर्ड of about 100 elephants has started visiting Molai's Cathony every year. They stay for about 3 months. They cause of a lot of damage on their way to the forest, destroy the rice field and huts of the people. People of the area were angry with Molais because his forest had attracted the elephants to come over there. They wanted to beat Molai for the presence of the elephant. त्यानंतर पुढचा आहे the words comes content to know about Molai's Cathony. त्याचा आन्सर आहे the word didn't know about Molai's work and the Molai's Cathony. One day a photographer wandering in the area found Molais working in his forest and guarding them. He was greatly impressed when he knew that Molai had grown the forest single-handedly. He told the newspaper, TV channels, etc. about the Molai's great achievement. The forest department was also impressed and come forward to help Molai. The government praised his work and honored with the prestigious Padma Shri Award. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. Copy the quotation from Jadhav Pengan Molai in good handwriting and display them
इन युअर क्लासरूम. मौलाईने व्यक्त केलेले शब्द म्हणजेच अवतरणे सुंदर हस्ताक्षरात लिहा व वर्गामध्ये ते प्रदर्शित करा. तर ते तुम्ही आत्ता तुमच्या वहीमध्ये लिहिणार आहात आणि मला त्याचा तुम्ही फोटो सेंड करणार आहात. त्यानंतर फाइंड द नेम of location at least 10 different trees in your surrounding. Write 1 or 2 lines about each of them. तुमच्या परिसरातील 10 वेगवेगळ्या झाडांची नावं लिहा. प्रत्येकाविषयी 1-2 ओळी लिहा. पहिलं नीम ट्री. Neem trees are found in large numbers in our area. It is the medicinal value. It increase ground water level. त्यामुळे काय होते, पाण्याची पातळी वाढते आणि ते कसं आहे की औषधी वनस्पती आहे. अशाच पद्धतीने तुम्ही पुढचे 9 वृक्षांबद्दल काय लिहिणार आहात, माहिती लिहिणार आहात आणि मला ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही लिहून पाठवणार आहात. हा पूर्ण जो स्वाध्याय आहे तो आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायचा आहे. व्हिडिओज पाहायचा आहे, तो समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही मला ते क्वेश्चन आन्सर आपल्या वहीमध्ये लिहून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवणार आहात. थँक्यू. सी यू अगेन इन अवर नेक्स्ट इंग्लिश सेशन.